ओमामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 10वी पुस्तक मणिका धडा पहिला प्रश्न उत्तरांचा अभ्यास आता आपण करणार आहोत. अतिशय महत्वाचं. का लक्ष द्या. का अस्मान एक मिनिट. हम्म. का अस्माकं सन्निधिं कुर्यात. का म्हणजे कोणी. कोणी आपल्या मुखामध्ये यावं तर शारदा. का बघा शारदा का प्रथमा विभक्ती आहे म्हणून उत्तर सुद्धा प्रथमा विभक्तीत पाहिजे. कोशः कथम अस्ति. हा जो सरस्वतीचा कोश आहे शब्दांचा कसा आहे तो तर तो आहे अपूर्व. अतिशय अपूर्व युनिक आहे. वाढवला थांबून ठेवला साठवून ठेवला की संपतो. सत्य समम किम अस्ति. तपह म्हणजे सत्य काय. सत्यासारखं कोण आहे तर तप आहे. कीदृशी वाणी कशा प्रकारची वाणी माणसाला खुश करते आनंदी करते तर अ, मधुर भाषिणी वाणी. मधुर भाषिणी. तेव्हा त्याच्यामध्येच उत्तर दिलेले आहेत व्यवस्थित त्यांनी. जास्त काय आपल्याला ताप करायची गरज नाही. सगळी उत्तरं समोरच असतात आपल्याला. पाठकानाम कति गुणा. हा वाचणाऱ्याचे किती गुण सांगितलेले आहेत तर 6. ठीक आहे. स्वमेधया कह पादम आधत्ते. स्वमेधया म्हणजे स्वतःच्या बुद्धीने कोण 25% शिकतो तर शिष्य. शिष्य शिकतो. बघा तर शारदा ही आमच्या मुखामध्ये यावी. कोश हा अपूर्व आहे. सत्यासारखं तप नाहीये. मधुर आणि माणसाला खुश करते आणि 6 गुण आहेत. आणि शिष्य हा काय स्वतःच्या बुद्धीने काय होतो अर्ध ज्ञान मिळवतो 25%. भारत्या हा बघा म्हणजे भारतीचा म्हणजे आपला हा जो कोश आहे. कोश कसा आहे आत्ताच आपण त्याचं उत्तर लिहिलं. अपूर्व कीदृश अस्ति. अपूर्व विद्यते. अपूर्व विद्यते. आपल्याला जर पाहिजे असेल थोडंसं मोठं उत्तर तर आपण असं लिहू शकतो. आपण जर ते हे केलं वापरले शब्द तर ते वाढतात. साठवले तर कमी होतात. पण आपण सोपं ठेवूया याला. ठीक आहे. भारत्या हा कोश अपूर्व अस्ति. एकदम युनिक वेगळा आहे. पाठक गुणा हा बघा आता पाठक गुण आपल्याला सांगितलंय म्हणजे सगळं आपल्याला लिहावं लागणार आहे. माधुर्यम अक्षर व्यक्ती देन पदच्छेद पदच्छेद सुस्वर आणि धैर्य म्हणजे बोलताना कॉन्फिडन्स असावा आपल्याकडे तरच त्याचा उपयोग होत असतो. नाहीतर आपला लोक फायदा घेतात. म्हणून बोलताना कॉन्फिडन्स पाहिजे. धैर्यम आणि शेवटचं आहे लय समर्थम. उत्तर कसं लिहायचं के गुणा हा म्हटले मग उत्तर लिहिताना ते हे ते पाठक गुणाः. येथे पाठकाः गुणाः संती. कसं लिहिलं बघा आपण उत्तर. माधुर्यम अक्षर व्यक्ती पदच्छेद सुस्वर धैर्यम लय समर्थम ते हे सगळे काय आहेत त्याचे गुण आहे चांगल्या वाचणाऱ्याचे. आणि आपण त्याचा मराठीत अर्थ पाहिलाय. धिय गुणाः के संती. आता पुन्हा एकदा त्याचे गुण आपल्याला सांगायचे. कोणाचे जो धीर आहे मग त्याचे गुण किती आहेत 8 आहेत. शुश्रूषा आता माहिती तरी पण मी पुन्हा सांगतो का तर आपल्याला अजून लक्षात राहावे. म्हणजे ऐकण्याची इच्छा म्हणजे समोरचं काय सांगतोय त्याची ऐकण्याची इच्छा असावी. बर. श्रवणम म्हणजे जे सांगितले ते समजून घेणं चांगल्या प्रकारे कळणं.
बर, ग्रहणम एखादी योग्य वस्तू घेणं. धारणम एखादी योग्य वस्तू त्याचा खरोखर स्वीकार करणं आपल्या जीवनामध्ये. एक ग्रहणम म्हणजे हाताने घेणं आणि एक धारणम म्हणजे आपल्या मनाने ते ऐकायचं. दुसरं ऊह, अपोह म्हणजे जे कधी कधी जे चांगले बोलतात त्यांच्या बाजूनी उभं राहणं म्हणजे ऊह. अपोह जे वाईट बोलतात त्यांच्या विरुद्ध उभं राहणं. अर्थविज्ञानम म्हणजे शब्दांचं ज्ञान किंवा तत्वज्ञानम देवाचं ज्ञान किंवा निसर्गामध्ये जे अ, पदार्थ आहेत त्या तत्वांचं ज्ञान. हे काय एते धीयः गुणाः, हे काय बुद्धिमान माणसाचे गुण आहेत. संती, संपलं. बघा पुढे. शिष्य विद्यायाः अर्जनम कथम करोति. आता हे थोडंसं अवघड आहे, हे शिकायला थोडा आपल्याला वेळ लागेल. प्रश्न कळला पाहिजे. विद्येचं अर्जन म्हणजे विद्या कशी मिळवतो शिष्य. बघा, शिष्य विद्यायाः अर्जनम म्हणजे ज्ञान कसं प्राप्त करतो. अर्जनम अ, आचार्यात, गुरुपासून, स्वमेधया, देन कालेन आणि सब्रह्मचारिभिः करोति. सिंपल. बघा, शिष्य विद्यायाः अर्जनम आचार्यात, गुरूंपासून, स्वमेधया स्वतः अभ्यास करून, कालेन वेळाने, ठराविक वेळ दिल्यानंतर, सहब्रह्मचारीभ्य बिही किंवा सब्रह्मचारीभ्य म्हणूया आपण, पासून पासून मिळवतो. सब्रह्मचारीभ्य करोति. अर्जनम अर्जनम म्हणजे मिळवणे, ज्ञान तो या लोकांपासून मिळवतो. ठीक आहे. पुढे. कीदृशी शारदा सन्निधीं क्रियात. कशा प्रकारची शारदा आपल्या मुखामध्ये येऊ. तर काय सांगितलंय. शारदाम भोज दंबुजा. शारदाम भोज वदना शारदा सन्निधीं कुर्यात. कसं कसा प्रश्न आहे बघा बघा बघा, लक्ष द्या. सन्निधीं क्रियात, कशा प्रकारची देवी शारदा तुमच्या मुखामध्ये यावी. तर काय उत्तर दिलेले. तर जिचं मुख शरद ऋतूच्या कमळाप्रमाणे आहे तशी देवी. शारदांबोज वदना शारदा सन्निधीं क्रियात. पुढे. हो, अजून राहिलेले. वाङ्मयं तपः किमुच्यते. वाणीचं तप काय आहे. अ अनुद्वेगकरम वाक्यम. अनुद्वेगकरम अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम. बघा, सत्यम खरं सुद्धा असलं पाहिजे. प्रियहितम, प्रियहितम. अ स्वाध्यायाभ्यसन, स्वाध्याय म्हणजे स्वतः प्रॅक्टिस केलेलं असले पाहिजे. आणि स्वाध्याय अभ्यसनम म्हणजे सखोल अभ्यास असल्याशिवाय बोलायचंच नाही. जर आपल्याला देव म्हणजे काय माहिती नाही सखोल, त्याच्याविषयी कशाला बोलायचंय. ठीक आहे. म्हणजे अनुद्वेगकारम इति, इति म्हणजे हे वाङ्मयम तप आहे. वाङ्मयम वाङ्मयम तपः उच्यते. बघा, गोड गोड गोड, सोपं सोपं सोपं. उच्यते म्हणजे कोणालाही त्रास न होणारे शब्द बोलणं, सत्य बोलणं, प्रेमळ बोलणं, त्याच्या कल्याणाचं बोलणं, हे सगळ्या प्रकारचे शब्द बोलणं हे काय आहे. तर एक वाणीचं तप आहे. आता आपला आवडता सोपा विषय. जर आपल्याला विभक्त्या माहिती असतील तर हा विषय पुढचा खूप सोपा आहे, नाहीतर अवघड जाऊ शकतो. बघा, शारदा हा शब्द बोल्ड त्यांनी केलेला आहे. म्हणजे आपल्याला आता प्रश्न निर्माण करायचा आहे. बघा, म्हणजे उत्तराच्या जागी
प्रश्न टाकायचा आहे. आणि वर आपण आतापर्यंत काय केलं, प्रश्न काढून त्या ठिकाणी उत्तर लिहिलेले. हेच चालू असतं बघा. शारदा ही प्रथमा विभक्ती स्त्रीलिंग असल्यामुळे मी म्हटलं का. भारती ही षष्ठी विभक्ती भारत्याहा असल्यामुळे मी म्हटलं कस्याहा. पुरुषम हे पुल्लिंग असल्यामुळे मी म्हटलं कम. षट हे संख्या असल्यामुळे मी म्हटलं कती. आपल्या मराठीमध्ये कसं असतं किती, तसं यांचं कती. सत्येन केन बघा, तृतीय विभक्ती सत्येन असल्यामुळे केन. अनुद्वेगकरम कीदृशम म्हणजे दुःख देणारं वाक्य. दुःख देणारं वाक्य. मग मी कसं म्हटलं कीदृशम कशा प्रकारचं वाक्य. रागस्य षष्ठी विभक्ती असले पुल्लिंग असल्यामुळे कस्य. बघा, तर अशा प्रकारे का कस्याहा कस्य जी यांची विभक्ती असेल, यांची यांची जे लिंग असेल तेच काय होतं, या प्रश्नांचे सुद्धा काय लिंग बनतात. ठीक आहे. मुव्हिंग फर्दर. बघा, यथा निर्दिशम उत्तरत म्हणजे आता आपल्याला उत्तर यथा निर्देशम सांगायचे. म्हणजे जर क्रियापद विचारलं क्रियापद सांगायचं. ठीक आहे. बघा, अ, म्हणजे यथा निर्देशम जसं सांगितलंय तसं करायचं. आता इथं काय म्हटलंय पहिल्या प्रश्नात, क्रियापद सांगा. मग विद्यते हे क्रियापद आहे. मग सर तुम्हाला कसं काय हे कळलं. हे आम्हाला कळलं कारण की अ, आमच्या धातुपाठ आहेत. तसं आपल्याला पण काय धातुपाठ करायचे. ठीक आहे. प्रथम श्लोके कर्तृपदम किम. पहिल्या श्लोकामध्ये कर्ता कोण आहे, प्रथमा विभक्तीमध्ये कोण आहे, शारदा शब्द आहे म्हणजे तो प्रथमा विभक्ती आहे. ठीक आहे. शीतला छाया अनयोः पदयोः विशेषम विशेष्य पदम किम. शीतला छाया या दोघांमधलं विशेषण काय आहे, तर छाया. थंडी सावली, थंड सावली याच्यामध्ये थंड काय आहे, विशेषण. आणि सावली काय आहे, विशेष्य. उद्वेगकरम त्याचं काय होतं, अनुद्वेगकरम म्हणजे त्रास देणारे. उद्वेगकरम त्रास देणारे, अनुद्वेगकरम त्रास न देणारे. बघा, श्रोतुम इच्छा ऐकण्याची इच्छा याच्यासाठी कुठला शब्द आलेला आहे याच्यामध्ये. हे जे एवढे शब्द आहेत याच्यामध्ये ऐकण्याची इच्छा, श्रोतुम इच्छा हे सांगण्यासाठी कुठला शब्द आलेला आहे, तर ते सांगण्यासाठी आलेला आहे शुश्रूषा. मगाशी मी बोलता बोलता पण सांगितलं की शुश्रूषा म्हणजे ऐकण्याची इच्छा. व्ययतः इति विलोम, व्ययतः म्हणजे खर्च केल्यानंतर. त्याच्या विरुद्ध काय आहे, संचय. संचयात झालं. व्ययतः म्हणजे व्यर्थ घालवणं, संपवणं, खर्च करणं. त्याच्या विरुद्ध काय आहे, विलोमपद म्हणजे विरुद्ध. विलोमपद इथे पण विरुद्ध. विशेष्य म्हणजे ज्याच्या विषयी वर्णन केलेलं आहे. अ हुशार सोहम. मग याच्यामध्ये सोहम हे झालं विशेष आणि हुशार हे झालं विशेषण. बघा, स्तंभद्वय लिखितानां समानार्थपदानां समुचित लेखनम कृत्वा लिखतु. शुश्रूषा काय करायचे इथे, स्तंभद्वये लिखितानां. हा, मग या ठिकाणी ओके ओके ओके. फक्त जोड्या समानार्थक पद लिहायचे. उह म्हणजे मी काय म्हटलं होतं, पक्षे तर्क म्हणजे ज्या पक्षामध्ये म्हणजे चांगल्या ठिकाणी चांगल्याला सपोर्ट करणं. हा, पुढे अपो आपण पुढचं बघूया. पादम म्हणजे चतुर्थांश, 25% 25% म्हटलं होतं ना, पादम. सन्निधीम म्हणजे निवासम, वाणीने माझ्या मुखात काय सन्निधीम करावी. वदन म्हणजे मुख. वाक म्हणजे वाणी. भारती शब्दाचा अर्थ सरस्वती. पक्षे
पक्षे म्हणजे काय? सॉरी सॉरी सॉरी. शुश्रूषा आता झालेलं आहे आपलं, काय राहिलं आता फक्त शंका निवारणम अपोह. बरोबर बरोबर. अपोह म्हणजे काय? शंका निवारण करणं, हा एक सुद्धा अर्थ आहे. अपोह, मी मगाशी काय म्हटलं होतं, अपोह म्हणजे विरुद्ध, म्हणजे पक्षाच्या विरुद्ध जाणं. म्हणजे एखादा जो बोलतोय काहीतरी त्याच्या विरुद्ध बोलणं. आता पक्ष हा शब्द थोडस तुला सांगणं अवघड जाईल. म्हणजे मी एखादी गोष्ट सांगतोय की देव सगळीकडे आहे. मग त्या बोलण्याला जर तू सपोर्ट केला, त्या पक्षाला जर तू काय सपोर्ट केला, हा 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 देव सगळीकडे आहे कारण की तो व्यापक आहे, मग त्याला ऊह म्हणतात. आणि अपोह म्हणजे तू विरुद्ध बोललास की नाही देव सगळीकडे नाहीये, तो फक्त मंदिरातच आहे, त्याला अपोह म्हणतात. किंवा या ठिकाणी दुसरं त्यांनी सांगितलंय शंका निवारण. म्हणजे एखाद्याची शंका असेल त्या शंकेचं निवारण करणं, की देव सगळीकडे आहे, तुला शंका वाटते का? बर, मी सांगतो, शंकेचं निवारण करायचं असं. हम्म. आता काय करायचं, अत्र पठितेभ्य श्लोकानि पदानि संती तेषाम अधः मंजुषा. हा, आता इथे काय करायचं आपल्याला, बदल यायचे आहे. चला, शीतल वाणी. वाणी कशी आहे? मधुर भाषिणी. बघा मी इथे लिहितोय मधुर भाषिणी. सलिलम कसा आहे? शीतल, म्हणजे विशेषण लावायची फक्त आपल्याला, काही नाही अवघड आहे. छाया शीतला, कारण की बघा छाया आहे शेवटी, शीतला आहे शेवटी. तपह, तपह कसा आहे? वाङ्मयम. दोघं नपुंसकलिंग शब्द आहेत. वाङ्मयम तपह धड्याचं नावच आहे. शारदा म्हणजे सर्वदा, नेहमी ती शारदा माझ्या मुखामध्ये राहो. कोशः अपूर्व. कोश कसा आहे? अपूर्व, युनिक, वेगळा आहे काहीतरी. चक्षुः विद्यासमम, म्हणजे डोळे काय आहेत आपले, ज्ञान काय आहे आपले, चक्षु आहेत 7. आणि वाक्यम प्रियहितम, वाक्य आपलं कसं असलं पाहिजे? गोड वाटेल आणि कल्याण करणारा असेल असं वाक्य आपण बोललं पाहिजे. बर, पुढे बघा. हम्म. समान भावमयी पंक्ती, समान दोघांचे भाव अर्थ असला पाहिजे. नास्ति विद्या समम चक्षु, म्हणजे ज्ञानासारखे ज्ञानासारखं दुसरं काहीच नाहीये. मग याच्यामध्ये काय येतं बघा, लोचनम. चक्षु आणि लोचनम वरून आपल्याला कळू शकतं की ह्यांचा दोघांचा भाव काय आहे? एकच आहे. मग मी आता इथे लिहितो एक, किंवा ह्यांनी कसं दिलंय तसं आपण लिहूया, ठीक आहे, चिंता नसती. मग आपल्याला इथे काय दुसऱ्याचं काय करायचंय, हा हे पण बरोबरच होतं, कसंही केलं तरी चालतंय, इथून असं खावा किंवा तसं. व्ययतः वृद्धिम आयाती, म्हणजे व्य वापरल्यानंतर काय काय होतं, वाढतं. बघा, दत्ता भवती विस्तृता, मग इथे काय येणार? दत्ता म्हणजे दिल्यानंतर. बघा आपल्याला कळू शकतं, व्यय म्हणजे देणे, आणि दत्त म्हणजे सुद्धा काय, देणे. आणि वृद्धी आणि विस्तृता हे सारखे शब्द आहेत, म्हणून वदनांबुजे सन्निधीन क्रियात. वदनांबुजे म्हणजे मुखकमळ. बघा तिथं आपण वदनांबुजे मुखकमळ म्हटलं होतं, इथे पण मुखकमळ शब्द आहे. म्हणजे हे दोघं काय आहेत? सारखे भाव उत्पन्न करणारे वाक्य आहेत. मधुर भाषिणी वाणी पुरुषम आल्हादयती. बघा मग, वांग माधुर्यात नान्यदस्ती प्रियत्वम. हम्म, इथे येणार ख. मधुरवाणी आणि तिथं वांग माधुर्यात, सारखे सारखे शब्द आहेत. पादम सब्रह्मचारी, बघा शिक्षते सहपाठी, सहपाठी आणि सब्रह्मचारी कसे एक सारखे आहेत, म्हणून काय त्यांचे त्यांची जोडी जुळणार. बघा पुढे. हम्म. इथपर्यंत तर अतिशय सुंदर, काय जास्त अजून अवघड नाही आलेले. बघा मग आता काय करायचं, इथं रेखाचित्रम जे आपण श्लोकामध्ये ऐकलं होतं तेच आपल्याला काय रेखाचित्रम मध्ये लिहायचंय. म्हणजे काय, इथं काय दिलंय, शिष्य शिकतो 25%. मग एक एक त्यांनी दिलेलं आहे, कसं? आपल्या गुरूंकडून. मग आपल्याला 3 माहिती आहेत,
दुसरं काय? स- अ, श्लोकामध्ये बघितल्यानंतर आपल्याला कळून जाईल की स्वमेधया म्हणजे स्वतःच्या बुद्धीने. हा, अजून कसं काय शिकतो विद्यार्थी? तर आपण अजून शिकतो कालेन. आणि अजून कसं शिकतो आपण? सब्रह्मचारीभ्य, सब्रह्मचारीभिः, त्यांच्याकडून. बघा, म्हणजे जो श्लोक आपल्याला सांगितला होता त्याचंच आपण काय केलेलं आहे? अ, रेखाचित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. पुढे माधुर्यम. बघा, गुण, आता 6 गुण सांगायचे आपल्याला पाठकाचे. हा, मग पहिला माधुर्यम होतं. दुसरं काय होतं? अक्षर व्यक्ती, म्हणजे त्यांनी बोललेलं कसं असलं पाहिजे? स्पष्ट. व बोलतोय का ब बोलतोय, मग ग बोलतोय का ग बोलतोय, असं नाही झालं पाहिजे. तो चांगला वाचणारा नाहीये. अक्षर व्यक्ती ही. दुसरं कसं असलं पाहिजे तो? पदच्छेद, जिथं थांबायला पाहिजे तिथंच थांबायचे. पदच्छेद. आणि सुस्वर, अतिशय त्याचा आवाज काय, त्याला सूर ताल कळला पाहिजे, आपण कुठल्या स्वरात म्हणतोय. सुस्वर ह. नंतर 5. पुढे काय सांगितलं होतं? धैर्य, जे बोलतोय तो त्याच्यामध्ये काय? कॉन्फिडन्स पाहिजे. देन 6व लय समर्थ. लय समर्थम म्हणजे जे गातोय ती ट्यून, ट्यून चुकली नाही पाहिजे. अशा प्रकारे आपण याचा विचार केला. पुढे रेखाचित्र म्हणजे जे आपण श्लोकांमध्ये बघितले तेच व्यवस्थित लिहिणं. बापरे, आता ह्या 8 पायऱ्या आपल्याला सांगायच्या आहेत. मग कुठल्या कुठल्या आहेत आपल्याला त्या सगळ्या क्रमाने माहिती आहेत. मग आपण आता तिथे लिहिणार आहोत. एक आहे शुश्रूषा, दुसरी होती श्रवण, श्रवणम. तिसरी आहे ग्रहण, म्हणजे काहीतरी स्वीकारणं, जे चांगलं आहे ते. ग्र अं? असं काय होते? ग्रहणम. ओके, ग्रहणम. ओके, मी जरा रिस्टार्ट करतो हे. ग्रहणम, पुढच्या पायऱ्या काय आहेत? एका श्लोकामध्ये सलग त्यांनी पायऱ्या दिलेल्या आहेत. पण मग कुठली पायरी आहे कुठली नाही हे मात्र आपल्याला कळालं तरच फायदा होणार आहे. तर शुश्रूषा म्हणजे ऐकण्याची इच्छा. आजकाल लोकांना ऐकण्याची इच्छा नसते. त्याच्यामुळे ऐकणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. समोरचा काय सांगतोय हे ऐकणं. शुश्रूषा. देन ग्रहणम म्हणजे स्वीकार करणं. देन ग्रहणम झाल्यानंतर हम्म, धारणम, एखादी गोष्ट मनाने एक्सेप्ट करणं. उह, उपोह, उपोह, अर्थज्ञानम. संपलं. अर्थज्ञानम. अशा प्रकारे ह्या 8 पायऱ्या आहेत. कशाच्या पायऱ्या आहेत या? तर पायऱ्यामध्ये धी गुणा, हा चांगल्या बुद्धिमान व्यक्तीचे हे गुण आहेत. वाक्यांश पूरयत म्हणजे जे वाक्य दिलेलं आहे ते पूर्ण करायचंय. व्ययतः वृद्धिम आयाती म्हणजे, आणि पुढे काय येणार आहे मग? संचयात क्षयम याती. झालं वाक्य पूर्ण. ठीक आहे. व्ययतः वृद्धिम याती, क्षयम आयाती संचयात, संचयात क्षयम आयाती. नास्ती राग समम दुःखम, मग आपल्याला काय सांगायचंय? सुख सांगायचंय. नास्ती अं, नास्ती त्याग समम सुखम. सुखम, सोपं. नास्ती नास्ती विद्या समम चक्षु, नास्ती सत्यतमम सत्य समम तपः. जर ते म्हणत असेल डोळ्यांसार ज्ञानासारखे डोळे नाहीत, मग आपण पुढे काय म्हणणार? सत्यासारखं तप नाही. आचार्यात पादमाद ते, पुढे काय म्हणणार? पादम शिष्यम स्वमेधया. पादम शिष्यम स्वमेधया. हा, म्हणजे वाक्यांश राहिलेलं पूर्ण करायचंय आपल्याला. त्यांनी एक टोक दिलंय, त्याच्या पुढचं आपल्याला लिहायचंय. आणि ते श्लोक बघून आपल्याला कळणार आहे. हा आहे मोठा विषय. ठीक आहे, थोडासा अवघड पण
एवढा नाही, कारण की त्यांनी जवळजवळ सगळे शब्द आपल्याला दिलेत. आपल्याला अन्वय करायचा आहे. मग हे कुठून करणार आपण? हे इथून जे पुस्तकाच्या शेवटी दिलेलं आहे तिथून. मग उद्या परीक्षेत प्रश्न आल्यानंतर काय करायचंय? हे अन्वय तुला थोडेसे पाठ करावं लागणार आहे. जेवढे होईल तेवढे तू पाठ कर. बघा, आता मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. हे भारती तव अयम कोशः कः अपि अपूर्वः विद्यते. कसा आहे तो? अपूर्व. पूर्व. व्ययतः वृद्धिम आयाति आणि संचयाच्च संचयाच्च काय? क्षयम आयाती. झाला अन्वय. श्लोक पूर्ण करायचा आपल्याला. मग तुम्ही श्लोक पाठ करा, याच्यात उरलेले शब्द टाका, किंवा तुम्हाला जसं जमेल. विद्या समम चक्षुः नास्ति, सत्यम समः तपः नास्ति, न अस्ति. बघा, राग समम दुःखम नास्ति, रागासारखं दुःख नाहीये. आणि अ, राग सम त्याग समम. आपल्या समोर जर श्लोक असेल तर आपल्याला काय लिहायचं हे नक्की कळून येईल. त्याग समम सुखम नास्ति. हे काय झाले? अन्वय. अन्वय म्हणजे काय? एका चांगल्या वाक्यामध्ये त्याची रचना करणं, जेणेकरून एक व्यवस्थित अर्थ आपल्या पुढे येईल. त्याला काय म्हणतात? अन्वय. म्हणजे मी जातो गावाला असं जर दिलं असेल, त्याचं मी गावाला जातो असं लिहिणं म्हणजे अन्वय आहे. म्हणजे जे शब्द मागे पुढे असतात त्यांना सरळ एक अर्थपूर्ण होतील असं लिहिणं काय आहे? अन्वय. यद वाक्यम अनुद्वेगकरम, अनुद्वेगकरम कोणालाही त्रास न देणार, सत्यम, प्रियहितम, प्रियहितम, स्वाध्यायाभ्यसनम चैव डॅश तप उच्यते, वाङ्मयम तपः उच्यते. बर, आता तुम्हाला हा प्रश्न उद्या येणार आहे परीक्षेला 100%. कारण की तुमच्या पोर्शन मध्ये त्यांनी दिलेला आहे. जर पॅटर्न असेल तर आपण त्याच्यावरती अजून क्लॅरिटी येईल. बघा, वाङ्मयम याला काय म्हणतात? वाचिकम. वाचिकम तुम्हाला काय? प्रसंगानुसार. हे पण तुम्हाला उद्या परीक्षेला येणार आहे. त्याच्या प्रसंगानुसार याला काय लक्षात ठेवायचंय? समानार्थी शब्द. आता वाङ्मयम, वाचिकम काय आहेत? समानार्थी शब्द आहेत. मग प्रसंगानुसार हे काय वेगळं नाव दिले समानार्थी शब्दाला असं म्हणू शकतो. समजून घेण्यासाठी. पादम, पादम चतुर्थांशम म्हणजे चौथा भाग, 1/4. बघा, माधुर्य, माधुर्यम शर्करायुक्तम दूध मिक्स, कोमलतया वर्णोच्चारणम, मधुरताया अभाव. माधुर्य म्हणजे काय? अतिशय कोमल पद्धतीने, नाजूक पद्धतीने त्या शब्दांचा उच्चार करायचा, त्याला म्हणतात माधुर्यम. बघा, सर्वदा, सर्वदा म्हणजे नेहमी. हो, सर्वदा म्हणजे सर्वम ददाती ती सर्वदा. माफ करा, मी पहिल्या श्लोकामध्ये सर्वदाचा अर्थ नेहमी म्हटले. त्या ठिकाणी सर्वदाचा अर्थ आहे सर्वम ददाती, सगळं काही देते. म्हणजे तुमच्याकडे जर बोलण्यावरती कमांड असेल ना, अख्खं जग तुमच्या पायाशी लोळेल. फक्त तुम्हाला बोलता यायला पाहिजे. मग इंग्रजी, तमिळ, संस्कृत, हिंदी, मराठी, गुजराती, कुठलीही भाषा तुम्हाला यायला पाहिजे. सर्वदा म्हणजे सगळं काही देते ती कोण आहे? शारदा. सर्वदा. मग आता इथे काय करायचंय? समस्त पदम हा सगळ्यात 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 अवघड. आपल्याला कंटिन्युअस क्लास घ्यावा लागणार आहेत. त्यावेळी तुला ह्या गोष्टी कळणार आहेत. सध्या फक्त आता कॉपी करून घे. विद्यासमम याला तृतीया तत्पुरुष समास असं म्हणतात. विद्यया समम पण नाहीये तुम्हाला उद्या, पण आज ना उद्या आपल्याला तो शिकायचा आहे. त्यागेन समह, त्याग समम. देन शीतलम, शीतल सलिलम, शीतल, शी, शीतलश्च इदम सलिलम. हे काय आहे? हा कर्मधारय समास आहे. आता आपल्याला 9वी सारखे क्लास करून चालणार नाहीत.
दहावीचे कंटिन्युअसली रोज टीचिंग अंडरस्टँडिंग झाली पाहिजे. न चंदनस्य रसः, अचंदन रसः, हा नय तत्पुरुष समास आहे. न चंदन रसः, अचंदन रस. सर्वदा, सर्वम ददाती, ह्याला उपपद तत्पुरुष असं म्हणतात. सर्वम ददाती इति सर्वदा. ओके. हा तर खूपच मोठा आहे. ह्याला बहुव्रीही समास असं म्हणतात. हळूहळू आपण शिकूया, ठीक आहे. क्लास मला तू रिमाइंड करायचं की आज घ्या, आज मोकळा आहे. शारदांभोज इव वदनम यस्याः सा. शारदां भो भोज वदना, म्हणजे जिचं जिचं मुख हे कसं आहे, शरद ऋतूच्या च्या प्रमाणे आहे. अनुद्वेगकरम, अ न उद्वेगम इति, अनुद्वेगम न उद्वेगम. बरोबर आहे का? अनुद्वेगम न उद्वेगम यस्य वाक्यम. नाही, अनुद्वेगम न उद्वेगम, हे शेवटच्या विषयी जरा मला शंका आहे बरं का. अनुद्वेगम हा वाक्यम म्हणजे, हा, न चंदनस्य रसः, चंदन रस, अनुद्वेगम न उद्वेगम, बरोबर आहे, न उद्वेगम असं सध्या आपण लिहूया. ठीक आहे. आता पुढे या ठिकाणी सगळं संपलेलं आहे. पुढे त्यांनी आपल्याला सांगितलंय की तुम्ही दोन वर्ग, दोन ग्रुप करा आणि एकमेकांना प्रश्न विचारा. तर हे अन्वय खूप महत्वाचे आहे. या ठिकाणी आपण थांबूया आणि प्रश्नांची उत्तरं काय गरज नाही. आंबोजह वगैरे सगळं ऍक्टिव्हिटी क्लास, ठीक आहे. पाहिजे असेल तर देऊया आपण, काय बघा. आंबोजह या ठिकाणी काय आपण म्हणू शकतो, कमलम म्हणजे पाण्यात जे येतं. शरत्कालीन इत्यस्य कः अर्थ, कस्य अर्थ, शरत्कालीन इति कस्य अर्थः, कस्य अर्थः म्हणजे शरद शरद ऋतूच्या काल, शारद असं म्हणू शकतो. जाऊ द्यायची काय आवश्यकता नाहीये. उगाच जे वरती बघितले तेच खूप झालेलं आहे. शरत्कालीन इति कस्य अर्थ, शरत्कालीन इति शारदायाः, शारदा नाही, शरदस्य कालीन नाही, नको. हम्म. सरस्वत्या कोशः कथं वर्ध्यते, व्ययतः वर्धते. व्ययतः कसा वाढतो तो, याचा खर्च केल्यानंतर तो वाढतो. कयासह चक्षु नाहीये, तर विद्ययासह, म्हणजे पुस्तकात जे आपण जे शिकलो त्याच्यावरतीच प्रश्न आहेत. कीदृशी वाणी मधुरा, मधुर भाषिणी वाणी. आलोच तर आता शिकून घ्या. शारदा सर्वदा कुत्र निवसेत, सन्निधीम. सन्निधीम किंवा आपण म्हणू शकतो मुखे. नाही सन्निधीम नाही, सन्निधी मुखे, मुखेच येणार. किंवा त्यांनी दिलेले वदनांबुजे, वदनांबुजे किंवा सोप्या भाषेत मुखे. कुठं यांनी राहावं, तर आपल्या तोंडामध्ये राहावं. शरत्कालीन इति कस्य अर्थ, याचं मला शारद असं आपण दिले. कस्य अर्थ, कशाचा अर्थ येतो शरत्कालीन, शारद या शब्दाचा अर्थ आहे शरत्कालीन. हम्म. या ठिकाणी ओ ते दिलेलं आहे. उद्वेग याचं काय विरुद्धार्थी शब्द आहे, अनुद्वेग. अनु, अरे, अनुद्वेग, एक मिनिट, अनुद्वेग, अनु, अनुद्वेग, चतुर्थांश, त्याला काय आपण म्हणतो पादम. पादमचा अर्थ या ठिकाणी पाय नाही. ऊह याचा आहे
अपोह. आणि बुद्धे प्रथम गुण काय आहे? शुश्रूषा. बुद्धीचा, बुद्धिमान माणसाचा प्रथम गुण काय आहे? तर शुश्रूषा, चांगली ऐकण्याची सवय, शुश्रूषा. अशा प्रकारे आपण सगळे सगळे प्रश्न, दोन गट निर्माण करायचे, त्यांनी एकमेकांना प्रश्न विचारायचे. अशा प्रकारे इथे सगळं काही संपलेलं आहे. होईल तेवढा आपण अभ्यास कर आता, हे जे आहे ते. ठीक आहे, जेवढं आपण पाहिलं. आणि धडा पुन्हा एकदा व्यवस्थित समजून घे, वाचून घे. सोपी जाईल परीक्षा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते.